2 मार्च 1930 ते 1935 या 5 वर्षापर्यंत चाललेल्या ऐतिहासिक समतेच्या लढ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या समानार्थ भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय समता सैनिक दल BMA ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत संदेश विठ्ठल उमप व प्रवीण डोणे यांच्या बुद्ध आणि भीम गीतांचा कार्यक्रम आणि धम्मप्रेरणा पुरस्कार मोठ्या उत्साहात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, मुंबई नाका येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करत बुद्ध वंदनेने करण्यात आली। तसेच यावेळी उपस्थित असलेल्या भिक्खू संघाचं BMA ग्रुपचे मोहन अढांगळे आणि राहुल बच्छा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। दरम्यान विविध क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय कार्याने समाजाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना धम्मप्रेरणा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले। यात प्रामुख्याने मंत्रालयातील नियोजन विभागाचे उपसचिव विवेक गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी नाशिक बाबासाहेब पात्रे, ठाणे आदिवासी उपायुक्त प्रदीप पोळ, नाशिक आदिवासी उपायुक्त सुदर्शन नागरे, प्रादेशिक उपसंचालक नाशिक डॉक्टर भगवान वीर, सहाय्यक सेवा कर आयुक्त नाशिक मच्छिंद्र दोंदे, अप्पर कर आयुक्त जालना श्रीकांत गांगुर्डे, उपायुक्त दहशतवाद विरोधी पथक नाशिक सिद्धार्थ ठाकरे, पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त डॉक्टर BS नरवडे, बालकल्याण विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे आदींसह विविध सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि गायक कलाकार यांचा स्मृतिचिन्ह देऊन आणि पुस्तक भेट देत सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह हा मंदिर प्रवेशासाठी नव्हे तर समतेसाठी प्रवेश होता, म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करत तब्बल 21 वर्षानंतर बौद्ध धम्म स्वीकारला। मात्र आज 70 वर्षानंतरही आपण बुद्धांची तत्वे पाळतो का, तसेच बौद्ध झालो आहोत का, असा प्रतिप्रश्न आयोजक BMA ग्रुपचे अध्यक्ष मोहन अढांगळे यांनी उपस्थित केला। धन्यवाद। प्रथमतः मी सर्वांना 2 मार्च जो बाबासाहेबांनी 2 मार्च 1930 रोजी जो काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला होता, प्रथमतः मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व सत्याग्रहींना विनम्र अभिवादन करतो। तसेच बाबासाहेबांनी 2 मार्च 1930 ते 1935 हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता, परंतु 5 वर्ष 11 महिने आणि 5 दिवस हा सत्याग्रह चालला। खरं तर बाबासाहेबांनी हा मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह नव्हता, तर हा समानतेसाठी सत्याग्रह केला होता। परंतु 5 वर्ष होऊनही जर आम्हाला मंदिर प्रवेश मिळत नसेल तर बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला मुक्तीभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असेल परंतु हिंदू म्हणून मरणार नाही। आणि तब्बल 21 वर्षानंतर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर दीक्षाभूमी येथे धर्मांतर केलं। परंतु आज 70 वर्ष लोटून गेलेले आहे की आपल्याला बाबासाहेबांनी तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म दिला, परंतु आपण खऱ्या अर्थाने बौद्ध झालेलो आहोत का याचा आपण विचार केला गेला पाहिजे। कारण आजही आपण हिंदू धर्मातील रूढी परंपरेनुसारच आपलं वागणूक करत आहोत। बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या। 22 प्रतिज्ञामध्ये मी गौरी गणपती यांना देव मानत नाही, त्यांची उपासना पूजा करणार नाही, परंतु आपण
त्या बाबासाहेबांचं अनुकरण करत आहोत, अनुकरण करत नाही, ज्या भाविक पत्नीला पाळत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला संत सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा या संघटना दिल्या, परंतु आपण त्याच्यामध्ये सहभागी होत नाही. तर मी सर्वांना हेच विनंती करतो. आणि आज ते म्हणाले, दरम्यान विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत सुप्रसिद्ध गायक संदेश विठ्ठल उमप आणि प्रवीण डोणे यांच्या वामन नव्या दमाने आधारित आपल्या भारदस्त आवाजात बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित गीते सादर केली. समाजात समता, न्याय आणि बंधुत्वाची मूल्ये रुजवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याने सामाजिक आणि बौद्ध चळवळीला चालना देण्यासाठी पुढील पिढीला उपयुक्त ठरणार असल्याने या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करावा असं आवाहन नियोजन विभागाचे उपसचिव विवेक गायकवाड यांनी केले. दरम्यान समतेच्या लढ्यात आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने योगदान द्यावे असा निर्धारही या सोहळ्यात करण्यात आला. या प्रसंगी आयोजक मोहनभाऊ अढांगळे, शैलेशभाऊ अढांगळे, योगेशभाऊ अढांगळे, राहुलभाऊ बच्छाव आदींसह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक, मान्यवर उपस्थित होते.